काल बघा बरेच मुद्दे आपण कव्हर केलेले होते. आता याच्यामध्ये ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती ज्या होत्या त्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तींच्या बद्दल आपण माहिती बघत होतो. ओके. तर नाही माझं अभिसंधान लक्ष. अध्ययन अध्यापनात काय महत्व आहे ते आपण समजून आहोत. अभिसंधानाचे अध्ययन अध्यापनात उपयोग आहेत. विद्यार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. विद्यार्थ्यांच्या वृत्ती बदलता येतात. वाईट सवयी घालवता येतात. अध्ययनार्थ्याला वाटणारी आकारण भीती, त्यांच्या नावडी, चमत्कारिक वर्तन आपल्याला नष्ट करता येतं. हा याच्या मागचा देवा. त्याचा. प्रॅक्टिकल. त्यानंतर पुढे आहे साधक अभिसंधान. साधक अभिसंधान जे आहे ते स्किनर यांनी शोधून काढलं. त्यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केले तर कबूतर आणि उंदीर यांच्यावर प्रयोग केलेले आहेत. कुठले प्रयोग केलेले आहेत तर स्किनर पेटी म्हणून आहे. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असं आपण म्हणत असतो. तर त्या अनुषंगाने हा विषय आपला आलेला होता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की साहचर्यवादी उपपत्तीमध्ये पॅवलॉव, स्किनर यांच्यासह गुथ्री, हल यांचाही समावेश आहे. गुथ्री यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडली. त्याच वेळी हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडलेली आहे. त्यानंतर आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल ज्ञानात्मक म्हणजे काय. अध्ययन केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर याच्यामध्ये विचारात घेतला जातो. आता वेगवेगळ्या उपपत्ती कोणाकोणाच्या आहेत. समाकारवादी उपपत्ती आहे. कुर्ट लेविन यांची क्षत्रिय उपपत्ती आहे. टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती आहे. गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती आहे. आसुबिल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे. ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती आहे. कोफका यांची समाष्टीवादी उपपत्ती आहे. कुठल्या मानसशास्त्रज्ञाची कोणती उपपत्ती आहे ही मात्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोहलर, कोफका आणि वर्धायमर यांच्या मते समाकारवादी समष्टीवादी उपपत्तीच्या संदर्भात त्यांचं म्हणणं असं होतं की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास तुम्ही कसा केला पाहिजे तर संकलित स्वरूपात केला पाहिजे. समग्रता हा खऱ्या अर्थाने हा महत्वाचा घटक आहे. एखादं अध्ययन जेव्हा आपण करतो तर समस्यायुक्त परिस्थिती निर्माण होते. मग निरीक्षण केलं जातं, मर्म जाणलं जातं आणि मग त्यातून समस्या विमोचन केलं जातं. तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. अध्ययन, समस्यायुक्त परिस्थिती, निरीक्षण, मर्म जाणणे आणि समस्येचं काय केलं जातं विमोचन केलं जातं. कोहलर यांच्या मते समस्या मर्मदृष्टीनेच सोडविल्या जातात. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते. त्यातून खऱ्या अर्थाने समस्या सोडवली जाते. कोहलर नावाचा जो जर्मन मानसशास्त्रज्ञ होता त्याने सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग केला. लक्षात ठेवा बऱ्याच वेळा हे प्रश्न सुद्धा विचारले जातात की सुलतान नावाच्या चिंपांजीवर कोणी प्रयोग केला तर कोहलर या जर्मन मानसशास्त्रज्ञाने. डिएडचं जे पुस्तक होतं आपलं डीएड आणि बीएडच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. मग चिंपांजी, खोके, काठी, केळीचा घड हे आपल्याला तो प्रयोग माहिती आहे कशा पद्धतीने एका केज मध्ये पिंजऱ्यामध्ये एक चिंपांजी आहे. मग त्या चिंपांजीला भूक लागते. मग भूक लागल्यानंतर तो चिंपांजी बघतो आजूबाजूला केळीचा घड दिसतो पण केळीचा घड उंच जागेवर असतो. मग तो खोकं घेतो, त्या खोक्यावर मग उभा राहतो, मग काठी घेतो, मग केळीचा घड काढतो. तर माणूस जशी परिस्थिती आली त्यानुसार निर्णय घेत असतो हे यातून दाखवायचं असतं. तर ही मर्मदृष्टी पद्धतीत समस्येची जाणीव होणं गरजेचं आहे. मर्म जाणणं हे आकलन, वय, बुद्धी यावर अवलंबून असतं. आता एखाद्या गोष्टीचं मर्म जाणून घ्यायचं आहे तर ते कशावर अवलंबून आहे तर आकलन, वय, बुद्धी यावर अवलंबून असतं. अध्यापनामध्ये तुटकपणा नसावा इथून हे आपल्याला शिकायचं आहे. अध्यापन कसं करावं तर समग्रपणे अध्यापन असावं
हे समष्टीवादिकारांचं म्हणणं होतं. लेविनच्या मध्ये क्षेत्र हा महत्वाचा घटक आहे. क्षेत्रामध्ये मग भौतिक क्षेत्र, मानसिक क्षेत्र दोन्ही घटक येतात. विविध वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ताण, उर्मी या सगळ्या बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचे विश्लेषण केले पाहिजे, असं लेविनचं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्या वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार केला गेला पाहिजे, प्रसंगाचं विश्लेषण केलं पाहिजे, असं लेविनचं म्हणणं आहे. कर्ट लेविन जो आहे तो. प्रेरणा महत्वाची आहे. आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. कोणत्याही विषयामध्ये तत्व आहेत, सिद्धांत आहेत, नियम आहेत, संकल्पना असतात, प्रिन्सिपल असतात, थेरीज असतात, रूल्स असतात, कन्सेप्ट असतात. त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. ही रचना मनोऱ्यासारखी निमुळती होत जाते. अगदी पायथ्याशी मूर्त कल्पना तर निमुळत्या भागाकडे अमूर्त कल्पना येत असतात. तर ही आहे आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. जेरोम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. जेरोम ब्रुनर यांच्या मते नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीत सुधारणा करून भर घातलेली असते व जुन्या माहितीतील अनावश्यक भाग यामध्ये वगळला जातो. नवीन माहितीचं संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीमध्ये काय केले जाते? सुधारणा करून भर घातली जाते व जुन्या माहितीतील अनावश्यक भाग वगळला जातो. ती अशी त्यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती आहे. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी, चांगली गोष्ट घ्यायची, त्यातली अनावश्यक गोष्ट काढून टाकायची, या अर्थाने तो अर्थ होतो. ब्रुनर यांनी अध्यापनातील संकल्पना प्राप्ती, प्रतिमानात संबोधांच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यांचा विचार केलाय. मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण, मग अमूर्त पातळी. तर या 4 टप्प्यांमध्ये जाते: मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त पातळी. प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांनी केलेलं आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. वैशिष्ट्य काय की अध्ययनार्थी नेहमी आदर्श, आयडियल, मेंटॉर्स यांचं ऑब्झर्वेशन करतो, ऐकतो, पाहतो व मेंदूत साठवतो. नेहमी एखादा आयडियल पर्सन आपल्या आयुष्यामध्ये येतो, मेंटॉर येतो. मग त्या आयडियल व्यक्तीला आपण आयडियल मानून मेंदूमध्ये साठवतो. मग त्याच्या आदर्शांप्रमाणे वागण्याचा आपण काय करतो? प्रयत्न करत असतो. त्यामध्ये आहे चांगली प्रतिक्रिया मिळाल्यास तसे वर्तन करतो, विरोध झाल्यास त्या वर्तनाचा आपण त्याग करत असतो. अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते? हा एक भाग इथे जर बघितला तर महत्वाचा आहे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते? अध्ययनार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हावे, परिणामकारक व्हावे यासाठी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा शोध घेणे आवश्यक असते. अनुवंश. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण, दोष तसेच संस्कार अनुवंशाने येत असतात. गुण, दोष बालकात आई वडिलांतूनच येतात असे नसून आजी आजोबा, पणजी पणजोबा यांचे गुणदोष नवीन पिढीत येतात. मुळात मूळ शक्ती ही हेरिडिटीमध्ये आहे, अनुवंशिकतेमध्ये आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे की हेरिडिटीमध्ये काय माहिती आहे तुमच्या जनुकांमध्ये, हे महत्वाचं आहे. आणि अनुवंशिकतेमुळेच काय होतं? व्यक्ती भिन्नता आपल्याला आढळून येते. हा जो जैविक वारसा एखाद्या मुलामध्ये येतो, मुलीमध्ये येतो, तो 50% जैविक वारसा आई वडिलांकडून येतो, 25% वारसा आजी आजोबांकडून, 25% वारसा पणजी पणजोबांकडून व अन्य पूर्वजांकडून आपल्याला प्राप्त होत असतो. अनुवंशासंबंधी काही महत्वाचे नियम आहेत. एक आहे साधर्म्याचा नियम, लॉ ऑफ सिमिलरिटी. प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करीत असतो. त्यामुळे विशिष्ट प्राण्याची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न वेगळी. म्हणजे सश्याला ससे होणार, मांजरीला मांजर होणार, वाघाला बछडे होणार, वाघिणीला, माणसाला प्रजननातून मनुष्यच जन्माला येणार आहे. फरक एवढाच आहे की आईवडिलांच्या अनुवंशिकतेतून आलेली गुणधर्म त्या बालकामध्ये असते, परंतु माणूस म्हणून त्याला 2 पाय, 2 हात, डोळे, कान, नाक, त्वचा हे जे नॅचरली आहे ते येणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की मग कलर वेगळा असू शकतो, वर्ण वेगळा असू शकतो, हाईट वेगळी असू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याला साधर्म्याचा नियम असं म्हणतात. नंतर आहे वैविध्याचा नियम. हे बघा, हे परीक्षेला प्रश्न येतो, उदाहरण विचारलं जातं. खालीलपैकी साधर्म्याचा नियम कोणता? खालीलपैकी वैविध्याचा नियम कोणता? आता वैविध्य म्हणजे काय? तर पुष्कळ वेळा काय होतं की बालकांच्या आईवडिलांशी साम्य असते, पण कोणालाही 2 मुलांमध्ये पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. त्याला विविधतेचा नियम असं म्हटलं जातं. नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे परस्परांशी साधर्म्य असले तरी काही बाबतीत विविधता आपल्याला आढळून येते.
आईवडिलांना, एकाच आईवडिलांची तिन्ही मुलं वेगवेगळ्या पद्धतीने दिसत असतात, त्यांच्यामध्ये ती साम्यता दिसून येत नाही. एकाच साच्यातून तयार झालेल्या गणपती सारखी त्यांची स्थिती नसते. म्हणजे आई वडील एकच आहेत, पण त्यांच्याकडून तयार म्हणजे जी अपत्य जन्माला येतात, तर तिघांमध्ये दोघांमध्ये साधर्म्य आपल्याला दिसून येत नाही. तिसरा आहे परागतीचा नियम. पहिला होता साधर्म्याचा नियम. दुसरा जो नियम आपण पाहिला साधर्म्याच्या नियमाबरोबर वैविध्याचा नियम, विविधतेचा नियम, आणि तिसरा पाहिला आपण परागतीचा नियम. या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुलं सरासरीकडे झुकतात. उंच आईवडिलांची मुलं उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. म्हणजे आई वडील कसे दिसत आहे, अगदी त्या पद्धतीने त्यांची रचना असते. एक विनंती आहे, झूम लेक्चरला जॉईन होत असताना सगळ्यांनी आपलं नाव मात्र इथे दिसलं पाहिजे, या पद्धतीने जॉईन व्हायचं. कारण बऱ्याच वेळा असं असतो की लिंक जर इतरत्र शेअर झाली तर चुकीचा व्यक्ती या ठिकाणी जॉईन होऊ शकतो. त्याच्यामध्ये अयोध्या मॅडमचं ठीक आहे, अयोध्या गरड, आणि एक नवीन नंबर मला कोणाचा तरी दिसतोय या मीटिंगमध्ये. याच्यामध्ये बघा, झिओमी 22127 PC, हे कोण आहेत? कृपया आपली ओळख सांगा. झिओमी कोण येते? झिओमी 22127PC951, आपलं नाव सांगा. या अँड्रॉइड मोबाईलवरून कोण जॉईन झालंय? कोण? मी तर नाही ना सर. अ रामेश्वर ढोरे तर नाही ना? नाही नाही नाही, तुम्ही नाही. हा हा. हे झिओमी नावाने कोण आलेलं आहे ते मला समजत नाही. कृपया आपलं नाव सांगा, नाही ते रिमूव्ह करण्यात येईल. हे या नंबरवरून कोण जॉईन झालंय झिओमी नावाने? कोण आहे जॉईन? झिओमी नावाने कोण जॉईन आहे कृपया सांगा. राम डोळे, पूजा जगताप मॅडम, आपला व्हिडिओ बंद करायचा आहे कृपया. वैशाली आयर यांनी मेसेज केलेला आहे, जुळ्या मुलांमध्ये सुद्धा फरक असतो. अगदी बरोबर. हे कोण आहे झिओमी नावाने कोण जॉईन झालं ते समजत नाही मला. ठीक आहे. परागतीचा नियम जो आहे, तर या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात. उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. आता पुढे आहे परिसर. परिसराबद्दलची माहिती आपल्याला वाचायची आहे. परिसरामध्ये बाह्य परिस्थिती, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक तसेच आर्थिक यांचा अध्ययनावर साधक बाधक परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे की आपली जळणघळणच मुळात समाजामध्ये होत असते. त्यामध्ये कुटुंब, समाज, धर्म, अर्थ या सगळ्या गोष्टींचा साधक बाधक परिणाम आपल्यावर होतो. त्यातही ग्रामीण भागात राहणारे वेगळे, शहरी भागात राहणारे वेगळे, सधन घरातले वेगळे, गरीब घरातले वेगळे. डॉक्टर हेवर्ड आणि वॉटसन यांनी अनुवंशापेक्षा परिसराला जास्त महत्व दिलं. त्यांनी एकच अनुवंश असणाऱ्या जुळ्या मुलांवर प्रयोग केला. लक्षात ठेवा, अनुवंशा संदर्भात जुन्या मुलांवर कोणी प्रयोग केला असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर डॉक्टर हेवर्ड अँड वॅटसन हे त्याचं उत्तर आहे.
त्यामध्ये दोन प्रकारचे परिसर येतात, एक आंतरिक परिसर आणि एक बाह्य परिसर. शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या परिसराचा उपयोग करून बालकांचा आपल्याला खऱ्या अर्थाने विकास घडवायचा असतो. तर शिक्षणाचं जे माध्यम आहे त्यामधून चांगल्या परिसराचा उपयोग करून बालकांचा विकास घडवायचा असतो. यामध्ये मानसिक प्रक्रिया, अध्ययनासाठी अध्ययनार्थ्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. अध्ययनार्थ्यांचे मन आनंदी व उत्साही असेल तरच त्याचा अध्ययनावर चांगला परिणाम होतो. म्हणजे जो लर्नर आहे तो आनंदी आणि उत्साही असला पाहिजे. अध्ययनार्थ्याचं फिजिकली आणि मेंटली हेल्थ चांगलं असलं पाहिजे. आता ही झाली मानसिक प्रक्रिया. संवेदना काय? एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होते. चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो व मेंदूला बाहेर काही असण्याची जाणीव होते. हे या अर्थाने आलेलं आहे. म्हणजे जर एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतं व चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो, मेंदूला बाहेर काही असण्याची जाणीव होते. बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक क्रिया म्हणजे संवेदना. संवेदना नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असते. त्यासाठी एक्सटेरियर तुमचा स्टिम्युलस असला पाहिजे. संवेदना ही ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. आपल्या इच्छांवर संवेदना निर्माण होणे अवलंबून नसते. विविध प्राण्यांच्या संवेदना क्षमता भिन्न असतात. तुमची इच्छा झाली मग संवेदना निर्माण होईल असं नाहीये. नंतर आहे इथे हे फार महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. संवेदना म्हणजे काय, अवबोध म्हणजे काय, या एक एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आहे. जेव्हा संवेदनाला अर्थ लावला जातो तेव्हा तिचं अवबोधामध्ये रूपांतर होतं. संवेदनाला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम मन करतं. संवेदना अधिक अर्थ एकत्र आला तर अवबोध तयार होतो. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तेव्हा तो अवबोध होतो. ही प्रक्रिया नेमकी कुठे सुरू झाली व कुठे संपली हे सांगणं अवघड आहे. म्हणजे ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तेव्हा तो अवबोध होतो. ही प्रक्रिया नेमकी कुठे सुरू झाली, कुठे संपली हे सांगणं अवघड आहे. शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकांना घेता येते. अगदी प्युअर सोल असतो त्यांचा. अतिशय शुद्ध आत्मानुभूती जर कोणी घेत असेल आपल्यामध्ये तर बालक घेतात, कारण त्यांना न लागू वारा माझी या राजसा, त्या पद्धतीने त्यांना बाह्य जगाचा वारा लागलेला नसतो. त्यांच्यामध्ये त्या प्रकारच्या समाजाचा किंवा ह्या घटकांचा परिणाम झालेला नसतो. बालक अगदी निर्मळ आणि पवित्र असतं. म्हणून शुद्ध संवेदना जर प्राप्त करायची असेल तर आपलं मन हे निष्पृह लागतं, निस्वार्थी लागतं. आणि हाच निस्वार्थीपणा लहान पाळण्यातल्या बालकांमध्ये असतो. आता अवबोध जो तयार होतो म्हणजे संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की अवबोध निर्माण होतो. त्या अवबोधातले दोष कोणते आहेत? मला असं वाटतं की तुम्हाला मी लेक्चरमध्ये सहभागी करून घ्यावं. ज्यांना शक्य वाचणं तर तो मुद्दा त्यांनी वाचायचा, मी एक्सप्लेन करून सांगेल. याच्यामुळे आपल्या लेक्चरमध्ये रंगतील, एकसारखेपणा येणार नाही, म्हणजे तुम्हाला झोपही लागणार नाही. चला, कोण वाचतंय? मी वाचते सर. रेंज मध्ये बसा फक्त प्लीज. मी वाचते सर, रेंज आहे ना. वाचा वाचा. अवबोधातील दोष. इंद्रिय श्रम, इंद्रिय भ्रम. इल्युजन. तिथे ना चुकलाय हा. शब्द मॅडम, तो इंद्रिय भ्रम येतो. हा, वाचा वाचा. इंद्रिय भ्रम, उद्दीपक अस्पष्ट असले किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ, बाटलीच्या झाकणाला नाणे समजणे, अंधारात पट्ट्याला साप समजणे. चित्तभ्रम, हॅल्युसिनेशन, उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात. उद्दीपक समोर नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाहीत. मनी अतिसंवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती हे चित्तभ्रमाचे कारण असते. ओके, बघा आता मॅडमने आता दोन गोष्टी वाचल्या. एक आहे इंद्रिय भ्रम, इल्युजन, आणि हॅलोसिनेशन.
चित्तभ्रम. आता इंद्रिय भ्रम काय असतो? तर एखादा उद्दीपक अस्पष्ट असला की मग आपल्यामध्ये ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. एखादं बाटलीचं झाकण आपल्याला रस्त्याने दिसलं, त्याच्यावर माती साचलेली असली की आपल्याला असं वाटतं की ते कॉईन आहे. अंधारात एखादा पट्टा असेल, आपण त्याला साप समजतो. याला म्हणायचं इंद्रिय भ्रम. म्हणजे जे ज्ञानेंद्रिय आहे यांच्याद्वारे वेगळ्या, हा पदार्थ वेगळा आहे असं जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा ते इंद्रिय भ्रम. एखादा व्यक्ती पाठमोरा दिसला की आपल्याला असं वाटतं की हा हा तो व्यक्ती आहे, प्रत्यक्षात पाहतो तर तो व्यक्ती नसतो. असं जेव्हा जेव्हा होतं ते इंद्रिय भ्रम असतं. चित्तभ्रम मध्ये काय असतं? स्टिम्युलस समोर नसतो, म्हणजे व्यक्ती वस्तू ती समोर नसते तरी भास निर्माण होतो. आणि समोर नाहीये तरी संवेदना मात्र निर्माण होत नाही. मनी अति संवेदनशील आणि तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती चित्तभ्रम करत असते. चित्तभ्रम का होतं? तर भावनेला प्राधान्य दिलं जातो. म्हणजे थिंकिंग पेक्षा इमोशन्स ला जास्त महत्व दिलं जातं, त्यावेळेस चित्तभ्रम निर्माण होत असतो. म्हणून आपण म्हणतो तुझं चित्त ठिकाणावर नाही का, तुझं लक्ष आहे का, असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्या मागची हीच कारणं आहेत. त्यानंतर चित्तभ्रम वास्तवता नसते, काल्पनिकता असते. हे काल्पनिक आहे, चित्तभ्रम काल्पनिक आहे. चित्तभ्रम वारंवार होणं चांगलं नाही, त्यातून मानसिक आजार होऊ शकतात. बरोबर. त्यामुळे चित्त ठिकाणावर पाहिजे, चित्तभ्रम वारंवार होणं चांगलं नाही. त्याचं शैक्षणिक महत्व जर पाहायला गेलं तर अध्ययनार्थी पंचेंद्रियांमार्फत ज्ञान ग्रहण करतात. त्यांना ज्ञानेंद्रियांमार्फत विविध अनुभव देणे हे शैक्षणिक महत्व आहे. अध्ययनार्थी पंचेंद्रियांमार्फत ज्ञान ग्रहण करतात. त्यांना ज्ञानेंद्रियांमार्फत विविध अनुभव देणे. आकृती व पार्श्वभूमी यावर अवबोध अवलंबून असतात. महत्वाचे नियम, सूत्रे ठळक अक्षरात किंवा रंगीत चौकटीत लिहावेत, त्यामुळे लक्षात राहतं. क्षेत्रफळ, घनफळ, त्यानंतर वजनांचा जर आपण विचार केला, क्षेत्रफळ, घनफळ, वजने, तर हे सुद्धा उदाहरण आपल्याला क्षेत्रफळ, घनफळ, वजने यांचे आकलन होण्यासाठी प्रत्यक्ष मोजमाप घेऊन द्यावीत. पूर्वग्रहाचा दोष. वैशाली आहेर यांनी अजून एक उदाहरण दिले. एखादी व्यक्ती वारली तरी ती आपल्या सोबत आहे असं आठवणं, भास होणं, हे सुद्धा आहे चित्तभ्रमाचं उदाहरण आहे. क्षेत्रफळ, घनफळ, वजने यांचे आकलन होण्यासाठी प्रत्यक्ष मोजमाप घेऊन द्यावी. पूर्वग्रहाचा दोष दूर करावा, मग अध्ययन करावं. कोणाबद्दल मनात पूर्वग्रह दूषित करू नये. नंतर पुढचं आहे, ज्ञान देताना समग्र द्यावे. कविता पूर्ण वाचावी, मग भागशा शिकावी. शैक्षणिक साहित्य अध्यापन मांडणी व्यवस्थित करावी. आता प्रतिमा. प्रतिमा म्हणजे काय? तर अध्ययनार्थ्याने घेतला अनुभव त्याला मनचक्षू पुढे डोळ्यांसमोर आणता येणं. उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेला अनुभव त्यावरून ते पुनरुज्जीवन करणं याला प्रतिमा म्हणतात. प्रतिमेचे वेगळे प्रकार आहेत. दृक, श्राव्य, गंध, रस, स्पर्श, गती आणि औष्णिक अशा 7 प्रकारच्या प्रतिमा असतात. प्रतिमेचे वैशिष्ट्य काय आहेत? पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. प्रतिमा सारख्या तीव्रतेच्या नसतात. प्रतिमा अस्थिर असतात. प्रतिमा व्यक्ती भिन्नतेवर अवलंबून असतात. शैक्षणिक महत्व काय? तर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांनी विविध प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. त्या वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर शब्दांबरोबर चित्रे, प्रतिकृती यांचा वापर करावा. विविध समस्या सोडविताना प्रतिमांचा वापर कसा करावा हे शिकवावे. वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण करून करावे अधिक अनुभव संपन्न करावे. आता अवबोध जो असतो, अवबोधाच्या बाबतीत जर आपण विचार केला अवबोधाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यामध्ये लक्षात महत्वाची गोष्ट येते.
अवबोध व प्रतिमेतला फरक जर आपण पाहिला तर अवबोधाच्या बाबतीत विचार जर केला तर जिवंतपणा, प्रत्यक्ष अनुभव, उद्दीपक आणि अस्थिरता. आता अवबोध आणि प्रतिमेतला फरक काय आहे तर वेगवेगळ्या आपण पाहिलंय की शैक्षणिक महत्व काय आहे प्रतिमांचं ते आपण बघितलं. वेगळ्या प्रतिमा निर्माण करून अधिक अनुभव संपन्न करावे. अवबोध व प्रतिमेतला फरक जिवंतपणा, प्रत्यक्ष अनुभव, उद्दीपक, अस्थिरता. त्यानंतर आहे कल्पना. कल्पना कशी असते की प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांचा वापर करून एक आगळे वेगळे मानसिक चित्र निर्माण करणे, त्यालाच आपण खऱ्या अर्थाने काय म्हणत असतो, कल्पना असं म्हणतो. प्रतिमांचा जो खेळ आहे प्रतिमांचा जो खेळ आहे तो म्हणजे कल्पना होय. कल्पनांचे वेगळे प्रकार आहेत. पुनरुत्पादित कल्पना, पूर्वानुभव पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्याला पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. जे तुम्ही बघितलंय, जे अनुभवलंय ते तुम्हाला दिसणं, त्याला पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. स्मरणावर तुमच्या कल्पना यामध्ये अवलंबून असतात. एखादा चित्रपट, शाळेच्या आठवणी, तुमचं लग्न, तुमचा लग्नाचा वाढदिवस, हे सगळं जे आठवणं आहे ते आहे पुनरुत्पादित कल्पना. दुसरं आहे रचनात्मक कल्पना. रचनात्मक कल्पना जी आहे एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं, यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं अनुकरणात्मकता या दोन बाबी असतात. काही व्यावहारिक कल्पना सुद्धा असतात. घर बांधणं, रस्ते, पूल बांधणे. काही कल्पना सौंदर्यनिष्ठ, चित्रकार, साहित्यिक. काही कल्पना स्वैर असतात, त्यांना नियम नसतात. उदाहरणार्थ मोगली प्राणी बोलतात म्हणजे कार्टून जे आहे त्या स्वैर कल्पना आहेत. अनुकरणात्मक कल्पना कोणत्या आहेत तर एखादी कथा, चित्रपट, कादंबरी यातील प्रसंगाच्या आपल्या मनपटलावर परिणाम होतो, तो आपण अनुभवण्याचा खराखुरा प्रयत्न करतो. याला अनुकरणात्मक कल्पना असं म्हणतात. कल्पनेचं शैक्षणिक महत्व काय? चित्र काढणं, चित्र रंगवणं, मातीच्या वस्तू बनवणं, दिवाळीचे कार्ड बनवणं, किल्ले तयार करणं, पोशाख तयार करणं, याद्वारे कल्पनाविष्काराची आपल्याला काय मिळते, संधी मिळत असते. अभिनय, कला, प्रदर्शन इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांचं सहभाग वाढवणं, याला कल्पनेचं शैक्षणिक महत्व असं म्हटलं जातं. यातून हे शैक्षणिक महत्व तयार होतं. पुढे आहे विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. समस्येचं अगोदर अनालाइज केलं गेलं पाहिजे, मग योजना तयार करणं, याला आपण विचार म्हणतो, थिंकिंग म्हणतो. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव, त्यालाच विचार असं म्हटलं जातं. अशी व्याख्या मन नावाच्या शास्त्रज्ञाने केलेली आहे. यामध्ये संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, तर्क, चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा खऱ्या अर्थाने काय होतो, समावेश होत असतो. गरज निर्माण झाल्याशिवाय व्यक्ती विचार करत नाही, म्हणून गरज ही विचारांची जननी आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला गरज पडेल, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आता विचार प्रक्रियेची पातळी काय आहे तर अवबोधात्मक पातळी. बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊन अवबोध होतो व विचार प्रक्रियेला सुरुवात होते. उदाहरणार्थ साडी घेणे, पोत, रंग, दर्जा, किंमत या सगळ्या गोष्टींचा यामध्ये विचार केला जातो. त्याला अवबोधात्मक पातळी म्हणतात. संबोधात्मक पातळी, शब्दांवरून जो अर्थबोध होतो त्या संबोध किंवा संकल्पना म्हणतात. आकाश म्हटल्यावर विशालता, निळेपणाचा आणि व्यापकतेचा अर्थबोध होतो, याला संबोधात्मक पातळी म्हणतात. अवबोधात्मक पातळी म्हणजे काय तर बाह्य उद्दीपक जो आहे, उदाहरण तुम्ही साडी घ्यायला गेलात, कपडे घ्यायला गेलात, तर ते बघितल्यानंतर तुमच्या ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊन अवबोध होतो, मग विचार प्रक्रिया सुरू होते. आणि संबोधात्मक पातळीमध्ये काय होतं की जो काही अर्थबोध होतो त्या संबोध किंवा संकल्पना म्हणतात. आकाश म्हटलं की मग आपल्याला तीन गोष्टी समजतात: आकाशाची विशालता, आकाशाचा निळेपणा, आकाशाची व्यापकता. अनुभव निरीक्षणातून संबोध तयार होतात. जसे अधिक अनुभव मिळतात तसतसे संबोध दुरुस्त होतात. संबोधांचे आणि संकल्पनांचे सुद्धा प्रकार आहेत. व्यक्ती विशिष्ट संबोध, आई वडील पालक मालक. वर्ग विशिष्ट, प्राणी पक्षी मानव. गुणधर्म विशिष्ट, शूर प्रेमळ गोड चांगला. संबंध दर्शक, लहान मोठा दूर जवळ. कालवाचक संबोध, आज उद्या दिवस महिना वर्ष. संख्यावाचक संबोध, 10 100 1000. आता याच्यामध्ये विचार प्रक्रियेतले अडथळे कोणते आहेत? विचार प्रक्रियेमध्ये कोणकोणते अडथळे निर्माण होतात तर निरीक्षणातले दोष. तुम्ही जर विचार करत असाल आणि तुम्ही जर निरीक्षण व्यवस्थित केलं नाही तर तुमच्या विचाराची काय होणार आहे, दिशा चुकणार आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे
पूर्वग्रह दोष, पूर्वग्रह दोष, नंतर काकतालीय न्याय. पूर्वग्रह दोष म्हणजे एखाद्याबद्दल अगोदर मनामध्ये जर कुशंकेची भावना असेल तर ही कुशंकेची भावना असेल तर पूर्वग्रह दोष असेल तर मग तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. काकतालीय न्याय म्हणजे दोन घटनांचा विनाकारण संबंध जोडायचा, दोन्ही घटना वेगळ्या असतात पण तो संबंध जोडला जातो. इच्छानुवर्ती विचार, आपल्याला असे वाटते की असे गृहीत धरून विचार केलेच खऱ्या अर्थाने याच्यामध्ये अडथळा निर्माण होत असतो. हा एक भाग आहे. पुढे आहे विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व काय आहे. शिक्षकांनी केवळ माहिती न पुरविता तर्कशक्ती आणि चिकित्सक वृत्ती विकसित करावी. म्हणजे विद्यार्थ्यांना तार्किक शक्ती आणि त्यांची चिकित्सक वृत्ती विकसित करावी. का व कसे हे प्रश्न निर्माण करावे. शिक्षकांनी आपली मतं विद्यार्थ्यांवर लादू नयेत. संबोध निर्मितीसाठी ज्ञानाकडून अज्ञानाकडे व मूर्ताकडून अमूर्ताकडे असा प्रवास करावा. विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण करावी, त्यातून मार्ग शोधण्यास सांगावे. स्मरण, अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय. स्मरणाचे घटक कोणते. ग्रहण किंवा संस्करण, रजिस्ट्रेशन, धारणा किंवा अनुभव, रिटेन्शन, प्रत्यावन आणि आठवणे. प्रत्यावन आणि आठवणे हा जर आपण विचार केला, प्रत्यावन आणि आठवणे रिकॉल, प्रत्याभिज्ञान किंवा ओळखणे रेकग्निशन. तर हे स्मरणाचे चार घटक आहेत. ग्रहण, धारणा, प्रत्यावन, प्रत्याभिज्ञान. ग्रहण किंवा संस्करण, कार्यक्षम ज्ञानेंद्रिय, स्मरणात ठेवण्याची इच्छा, संबंधित विषयाची अभिरुची असणे, प्रगतीचं ज्ञान असणे, आशयाची अर्थपूर्णता असणे, यशापयशाची भावना निर्माण होणं. या अर्थाने ती गोष्ट लक्षात येते. ग्रहण किंवा संस्करण या गोष्टीवर अवलंबून आहे. व्याख्या, स्मरण म्हणजे धारणा. एडगेल नावाचा मानसशास्त्र म्हणतो स्मरण म्हणजे धारणा. मॅकडुगल म्हणतो पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणं. रॉस टेलर जो आहे त्याची व्याख्या विचारली गेलेली आहे. रॉस म्हणतो स्मृती म्हणजे नवा अनुभव. आणि स्काउट नावाचा मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो गतानुभवांचे पुनरुज्जीवन. जे काय तुम्ही अनुभव घेतले त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन होणं म्हणजे स्मरण आहे. चांगल्या स्मृतीची लक्षणं काय. एखादा व्यक्ती चांगला त्याच्या लक्षात राहतं हे कशावरून ओळखावं. तर एखादा अनुभव त्याला पटकन सांगता येणं, व्यक्ती सांगता येणं, योग्य वेळी एखादी गोष्ट आठवणं, ग्रहण केलेला अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहणं, अभ्यास करताना, गोष्ट आत्मसात करताना महत्वाचे मुद्द्यांचे लवकर चांगले ग्रहण होणं, अनावश्यक गोष्टी विसरून जाणं ही चांगल्या स्मृतीची लक्षणं आहेत. अनावश्यक गोष्टी लक्षात ठेवला की मग फापड पसारा होतो आणि चांगल्या गोष्टीचं स्मरण बाजूला राहतं. विस्मरण, पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्याला स्मरणातून पूर्णपणे निसटतात त्याला विस्मरण असं म्हणतात. एखादी गोष्ट कधीच न आठवणं, योग्य वेळी न आठवणं, त्यातील काही भाग न आठवणं यांचा विस्मरणामध्ये काय होतो समावेश होतो. म्हणजे एखादी गोष्ट आठवतच नाही, वेळीच आठवणं, न आठवणं, एखादा भाग न आठवणं याला विस्मरण असं म्हणतो. स्मरण विस्मरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विस्मरणाची कारणं काय आहेत. काळानुरूप पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. मूळ ठशांवर नवीन अनुभवाचा ठसा नीटसा उमटत नाही. झोप, दमन, अनुभवांच्या ठशांचा उपयोग न करणं ही विस्मरणाची प्रमुख कारणं आहेत. आता आहे अवधान. टिचनेर नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड त्याला आपण अवधान असं म्हणतो. आपलं अवधान टिकून राहिलं पाहिजे. अवधान एक मनोव्यापार आहे. अवधान एकाच गोष्टीवर दीर्घकाळापर्यंत एकत्रित करता येत नाही. अवधान खूप चंचल असतं. फुलपाखरासारखं ते एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेप घेत असतं. अभ्यासाने अवधान एकाएकतेचा काळ वाढविता येतो. आता याबाबत प्रकार काय आहेत तर अनैच्छिक अवधान. अवधान इच्छापूर्वक हेतुपूर्वक नसतं. एखादा अवधान हे अनैच्छिक असतं म्हणजे आपली इच्छा नाहीये तरी आपल्या त्या गोष्टीकडे काय जातं अवधान जातं. त्याला इच्छापूर्वक हेतुपूर्वक नसलेलं अवधान म्हणजे अनैच्छिक अवधान होईल. इच्छा असो नसं लक्ष जातं. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट, इच्छा नाहीये तरी पण आपल्याला ते ऐकावं लागतं. ऐच्छिक अवधानामध्ये तुम्ही प्रयत्न करता, तुमची इच्छा तिथे कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ अभ्यास करणं. आणि अभ्यस्त अवधान म्हणजे काय. एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यावर त्या विषयाकडे आपोआप लक्ष जातं. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही.
मन त्यात रंगून जातं. त्याला अभ्यस्त अवधान म्हणतात. चित्रकलेची आवड असणारा विद्यार्थी म्हणजे तो इतका रंगून जातो की तो तो विसरून जातो की हा चित्रकलेचा तास. अवधान नियंत्रित करणारे घटक कोणते आहेत? तर उद्दीपक कसा आहे, त्याची तीव्रता कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याची हालचाल कशी आहे, विरोध सजावट कशी आहे, नाविन्य कसं आहे, पुनरावृत्ती कसं आहे, हे बाह्य घटक त्यासाठी अवधान नियंत्रित करणारे महत्वाचे घटक आहेत. अभिरुची, नैसर्गिक गरज, तात्कालिक गरज, मनस्थिती, सवय हे आंतरिक घटक आहेत. तर अवधानाचे दोन घटक आहेत, एक बाह्य घटक आहेत, एक आंतरिक घटक आहे. बाह्य घटकामध्ये उद्दीपकाची तीव्रता, आकार, हालचाल, विरोध, सजावट, नाविन्य, पुनरावृत्ती. आणि आंतरिक घटकामध्ये अभिरुची, नैसर्गिक गरज, तात्कालिक गरज आणि मनस्थिती हे आंतरिक घटक महत्वाचे ठरतात. मानसशास्त्रातले विविध शोध, शैक्षणिक